माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला दासबोध दशक 1 समास 5 याचे कथन करणार आहे. दशक 1 समास 5 मध्ये संतस्तवन प्रथम आपण करूया. श्रीराम. आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रकटे जनी. आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान की ज्यांच्यामुळे अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो. जे वस्तू परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ संत संगे करुणी. ब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे, पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संत संगती. वस्तू प्रकटची असे पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. परब्रह्म वास्तविक प्रकटच आहे, पण प्रत्येक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही, कारण त्याचा शोध घेऊन गेले असता ते कुठे आढळून येत नाही. जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूसी. अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसांनाही आत्मवस्तू दिसत नाही, तेही चुकतात, म्हणजे डोळे असूनही आंधळे ठरतात. जे दीपाचेही दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजनेही वसेना दृष्टी पुढे. दिव्यांच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यात नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दृष्टी पुढे येत नाही. 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूसी, तीव्र आदित्य कळारासी तोही दाखविना. 16 कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा ती दाखवण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूच दाखवू शकत नाही. जया सूर्याचे प्रकाशे ऊर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणुरेणाधिक. कोळशाच्या अंगातून बाहेर पडणारा ती सूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो. तसेच अणु रेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तूसी, ते जयाचे साधकांसी प्राप्त होय. एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही. पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्का निज वस्तूसी. आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाही. तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. वळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दांची बोबडी, जेथे मनाची तांतडी कामा नये. विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो. शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करून जावे तर शब्दांचीच बोबडी वळते, व मनाने जाणू जावे तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही. जो बोलकेपणे विशेष, सहस्त्रमुखांचा जो शेष, तोही शिणला निशेष वस्तू न संगवे. शेषा सहस्त्रमुखी असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निज वस्तूंचे वर्णन करता आले नाही. वंदे प्रकाशिले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू
सकेना. वेदात सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. त्यात ज्या वस्तूंचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते. पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही. तोची वस्तू सत्संग सांगे, स्वानुभवे कळो लागे. त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवणू. अशी प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दात कसा बरे वर्णन करता येईल. विचित्र कळाये मायेची, परी ओळखीन संगवे वस्तूची. माया तेता अनंताची, संत सोये सांगती. मायेच्या अंगी अनेक विचित्र कळा असल्या तरी तोही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. वस्तूसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे. या कारणे वचनांचे कार्य नाही. ज्याप्रमाणे आत्मवस्तूंचे वर्णन करता येत नाही, त्याचप्रमाणे संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही. कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. नाना संतोषांचे मूळ, ते संत. संत हे परमानंद स्वरूप असतात, सुख रूप असतात. एवढेच नव्हे तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासून होते. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती. ना तरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र. ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात. अथवा जेथे पुण्यच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार. ना तरी बोलीजे माहेर, सयोज्य मुक्तीचे. संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेर घरच असतात. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो. संत प्राप्तीचा समयो, सिद्ध रूप. संत सत्याचा कधीही त्याग करीत नाही. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो. ज्यावेळी आत्मवस्तू प्राप्तीची वेळ येते त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. मोक्षश्रिया अलंकृत असे हे संत श्रीमंत. जीव दारिद्र्य असंख्यात नृपती केले. संताजवळ मोक्ष लक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभव संपन्न असतात. एवढेच नव्हे तर असंख्य दारिद्र्य जीवांना मोक्ष लक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभव संपन्न करून सोडतात. दशक 1 समास 5 समाप्त.